नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची आणि नवीन बातमी घेऊन आलेलो मित्रांनो, ती म्हणजे जी जुलै महिन्याची लाडक्या बहिणीची जी हप्त्याची सर्वजण वाट पाहत होते, ते आता वाट पाहणे संपणार आहे मित्रांनो. कारण की 30 जुलैचाच हा जी आर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, की लाडक्या बहिणीची जी हप्ता आहे ती हप्ता वितरणाकरिता मान्यता देण्यात आलेली आहे. हा जी आर आहे पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे. 30 जुलै 2025चा जी आर आहे मित्रांनो. या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर वितरित करण्यात यावा. जी आर मध्ये काय दिलेलं आहे आपण नेमकं पाहूया मित्रांनो. शासन निर्णय सांगत आहे, सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणी करिता सहाय्य अनुदान उद्दिष्टाखालील सर्वसाधारण घटकांसाठी 28,290 कोटी इतका अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार 2984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत. सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे. म्हणजेच मित्रांनो, शासनाने मान्यता दिलेली आहे. जुलै महिन्याचा जी हप्ता थकीत होता, जी हप्ता राहिलेला होता यायचा, तो हप्ता आता खात्यामध्ये यायला शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव, महिला व बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबईचे नियंत्रण अधिकारी तसेच कक्षाधिकारी, रोग शाखा, महिला व बालविकास विभाग, मुंबई मंत्रालय, आहरण सविस्तर अधिकारी राहतील. त्याचबरोबर मित्रांनो, सदर वितरित करण्यात आलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेवा लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी असं सांगितलेलं आहे मित्रांनो. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सदर निधीचा खर्च करण्यात यावा. डायरेक्ट बँकेला खातं जे लिंक आहे, आधारला जे खातं लिंक आहे त्या खात्यात डायरेक्ट विधी वितरणात करण्यात यावा असं सांगितलेलं आहे मित्रांनो. सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय विधी वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या निधी मर्यादेतच तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ अन्वय देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो की जुलै महिन्याचा हप्ता हा आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा जुलै महिन्याचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. अशा शासन निर्णय देखील 30 तारखेचा निघालेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. परंतु एक अजून जी गोष्ट आहे महत्वाची ती म्हणजे राखी पौर्णिमेच्या आधी ऑगस्ट आणि जुलै महिन्याचा देखील हप्ता खात्यामध्ये जमा होईल अशी शाश्वती येत आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, आता जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा जे वाट पाहत होती हप्त्याची, ती आता वाट पाहणे आता संपणार आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.